आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आंबिवली येथील इराणी वस्तीत खडकपाडा पोलिसांनी बुधवारी पहाटे राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये विविध गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेल्या 3 आरोपींना अटक केली। यामध्ये एक पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे। कारवाई दरम्यान एका आरोपीकडून 40 ग्रॅम मेफेड्रॉन MD हा अंमली पदार्थ सुमारे 8 लाख रुपये किमतीचा जप्त करण्यात आला। सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पोलीस पथके तयार करून इराणी वस्तीत ही कारवाई करण्यात आली। अटक करण्यात आलेल्यांमध्ये शमा तेहजीब इराणी 33 वर्ष, मोहम्मद गुलाब हुसेन जाफरी उर्फ शाहरुख 35 आणि नाफिसा हाशमी इराणी 33 यांचा समावेश आहे। शमा विविध गुन्ह्यात पाहिजे होती तर नाफिसा मानपाडा पोलीस ठाण्यातील मोक्का प्रकरणात फरार होती। मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख याच्याकडून 40 ग्रॅम MD जप्त करण्यात आली। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार शाहरुख विरोधात विविध पोलीस ठाण्यात चोरी, फसवणूक, जबरी चोरीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तो एकूण 6 गुन्ह्यात पाहिजे आरोपी होता। या कारवाईत खडकपाडा, बाजारपेठ, महात्मा फुले चौक आणि कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील 17 अधिकारी आणि 55 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते। तुला काय अटक केली होती का पहिली? समय नाही ना, नाही नाही तिला अटक नाही नाही। तुम्हाला माहिती आहे कोणाला? समाज नाही नाही, ती दुसरी आहे, ती समान आहे, ती फिजा। करीबन 60 पुलिस अंमलदार के माध्यम से कोम्बिंग ऑपरेशन की कार्रवाई की गई है। इसमें 5 आरोपी को ताबे में लिया है। इसमें 2 महिला आरोपी हैं। एक महिला आरोपी है शमा तेहजीब इरानी। ये रेलवे स्टेशन की 2024 में जो तोड़फोड़ हो गई थी उसमें BNS एक्ट के अनुसार कार्रवाई हुई थी। उसमें वॉन्टेड एक्टिविटी उसको पकड़ के 15 ऑगस्ट रोजी खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आंबिवली या ठिकाणी इराणी वस्ती या ठिकाणी आपण कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जवळजवळ 20 पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 60 पोलीस अंमलदारच्या मार्फत आपण कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आपण सर्व पाहिजे फरारी आरोपी, त्याचबरोबर काही अंमली पदार्थ विक्री करणारे, मोक्यामधले पाहिजे आरोपी, या आरोपीचा शोध आपण या ठिकाणी घेतला। त्यामध्ये एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं। त्याच्यामध्ये 3 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी होते। त्या 2 महिला आरोपीचा आपण हे रेकॉर्ड पाहिला असता एक महिला आरोपी आहे शमा इराणी, तर ती खडकपाडा पोलीस स्टेशनच्या 2024मध्ये 853 या CR मध्ये ती वॉन्टेड होती। रेल्वेच्या ठिकाणी तोडफोड केल्याच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर 109 BNS प्रमाणे जो 307चा जुना IPC आहे त्याच्यामध्ये ही आरोपी वॉन्टेड होती। तेव्हापासून ती ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरी जी आरोपी आहे महिला नफिसा इराणी, ती 2016ला एक मानपाडा पोलीस स्टेशनचा रॉबरीचा गुन्हा होता। त्याच्यामध्ये MCOC कलमांतर्गत कारवाई झालेली होती। 2016पासून ती वॉन्टेड होती। सदर महिला आरोपीसुद्धा यामध्ये मिळून आलेली आहे। तिला या ठिकाणी आपण ताब्यात घेऊन व पुढील कारवाई करीत आहोत। त्याचबरोबर एक दुसरा आरोपी आहे मोहम्मद गुलाम हुसेन जाफरी उर्फ शाहरुख, तर हा आरोपी 4 पोलीस स्टेशनला वॉन्टेड आहे। एक कुळगाव पोलीस स्टेशन, त्याचबरोबर पुणे वाकेड या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला 3 गुन्हे यामध्ये वॉन्टेड आहे। या आरोपीकडे आपण सर्च घेतला असता त्याच्या कब्जामध्ये 40 ग्रॅम MD हा अंमली पदार्थ मिळून आलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 8 लाख रुपयाचा हा अंमली पदार्थ आहे। त्यास अटक करून मान्य न्यायालयापुढे हजर केले असता मान्य न्यायालयाने त्याला शनिवार पर्यंत 15 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। इतर 2 आरोपी यांचा आम्ही रेकॉर्ड पाहून पुढील कारवाई करीत आहोत। कशा पद्धतीचे हे थोड्या वर्षापासून हे वॉन्टेड होते तरी या ठिकाणी वस्ती वगैरे हे जे इराणी आरोपी आहेत त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी वसाहती आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण आंबिवली आहे, मुंब्रा आहे, भिवंडी आहे, त्याचबरोबर
हे भोपाळ या ठिकाणी सुद्धा त्यांची वसाहत आहे. त्याचबरोबर ते बिदर, कर्नाटक मग हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. गुन्हे केल्यानंतर या राज्यातून त्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आसरा घेणं. म्हणजे आपण आज अचानक कोम्बिंग ऑपरेशन वरिष्ठांच्या आदेशाने राबवण्यात आलेलं होतं. या दरम्यान सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.